सुषमाताई, निवडून आलेल्या सरकारवर जन आंदोलनातून दबाव आणणं लोकशाही विरोधी का समजलं गेलं या आंदोलनावेळी? आंदोलन हा लोकशाहीमधलं एक महत्वाचं अस्त्र आहे. आंदोलन करणं हा आंदोलकांचा, नागरिकांचा अधिकार आहे. एक दुसरं असं की ह्या ज्या काही होनरावताई आहेत त्या जरा जिल्हा पातळीला काम करतात, त्यामुळे त्या जिल्हा पातळीच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने आपल्याला मी माझी ओळख सांगते आपल्याला. अरे मी मध्ये बोलले नव्हते आपल्याला. मला येईल ना आपल्याकडे. आपण प्रोटोकॉल पाळूयात, एकमेकांशी वैयक्तिक नको. प्रेरणाजी, मी आपल्याला ही संधी दिली. मी तुमच्या इतकी मोठी नाहीये, सुषमाजी, पण माझी ओळख मी सांगते तुम्हाला. मी पण लातूरचीच आहे, लातूरचीच लेक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आलात त्याच ठिकाणची लेख मी पण आहे. प्रेरणाजी, मी येईल ना आपल्याकडे. सुषमाताई, डिव्हॅल्युएशन करून तुम्ही बोलू नका. तुम्ही तुमच्या पार्टीची बाजू मांडा. हीच सुषमाताई बोला. प्लीज. चला झालं बोलून. हा, तर होनराव सारख्या जे काही जिल्हा पातळीवर काम करणारे जे बाळबोध लोक आहेत, या बाळबोध लोकांचा प्रॉब्लेम असतो की दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही, दुसरे काय बोलतायत ते समजून घ्यायचं नाही. आता मला बोलू द्या होनरावजी, मला बोलू द्या जरा. एकतर कधीतरी तुम्ही येताय वादविवादात, तर तुम्हाला जरा वादाचे जरा नियम कळू द्या. वादाचे नियम कळू द्या तुम्हाला. डिबेटचे नियम कळू द्या. ठीक आहे. तर आता या ज्या काही बाळबोध चर्चा करत होत्या, त्या बाळबोध चर्चेमध्ये खरं तर हे पण विशेष आहे की त्या राज्य पातळीला जरी काम करायला आल्या तरी त्या तसंच बाळबोधपणे युक्तिवाद करतील. त्याचं कारण असं आहे की मुळात तर्कशुद्ध बोलणे त्यांना जमत नाही. मला बोलू द्या, यांचा तरी माईक बंद करा. प्रेरणाजी, मी आपल्याकडे येईल, पूर्ण वेळ देईल. आपण वैयक्तिक पातळीवरती नको जाऊयात. सुषमाताई, निवडून आलेल्या सरकारवर जन आंदोलनातून दबाव आणणं लोकशाही विरोधी आहे. निश्चित निश्चित मी त्यांना देखील ते सांगितलेलंच आणि विनंती करतोय मी दोन्ही मान्यवरांना. मूळ मुद्द्याकडे जाऊयात. सुषमाताई, मी सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स दाखवले, मी त्यांचा आदर करतो. नक्कीच. सुषमाताई बोला. जिल्हा पातळीचे आणि तालुका पातळीचे बाळबोध लोक बोलवले. आपण मुद्द्यावरती बोलूया. तुम्हाला सकाळचं बोलणं मान्य आहे का? तुम्ही महाराष्ट्राला रोज सकाळी जे सीबीआयचे डोस देता ते मान्य आहेत का? मुद्द्यावरती बोला. प्रेरणाजी, मी आपल्याकडे देखील येईल. आपल्या वेळेची मर्यादा आहे. सुषमाताई, निवडून आलेल्या सरकारवर जन आंदोलनातून दबाव आणणं लोकशाही विरोधी वाटतं का? ही डिबेट व्यवस्थित योग्यता दाखवून दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन मनपूर्वक. विशालजी, तुमची योग्यता दाखवून दिली. आता मी जरा बोलतो. विशालजी, प्रेरणाजी, मी आपल्याला पूर्ण वेळ देईलच. सुषमाताई बोला. हा, मला असं वाटतं की त्यांचा थोडा वेळ जर माईक म्यूट केला तर मला बोलता येईल आणि मला सांगता येईल की तार्किकतेने चर्चा करणं हे कधीही भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याला जमत नाही. ती त्यांची अडचण आहे, पहिली गोष्ट. दुसरं असं की मुद्दा काय चाललाय की आंदोलकांना अशा पद्धतीने गटर जनरेशन म्हणणं योग्य आहे का, आणि यावरची चर्चा चालू आहे. ही चर्चा तुम्ही जेव्हा दुसरीकडे नेताय त्यावेळेला त्याचंही उत्तर एकदा दिलं पाहिजे. संजय राऊत हे जे काही बोलतात ते ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याबद्दल बोलतात, आणि ते बोलताना ज्यांच्याबद्दल बोलताय दे आर डिझर्विंग, हे आम्ही जरा शांतपणे आणि व्यवस्थित सांगितलं पाहिजे. एक. दुसरं असं की वारंवार भाजपच्या लोकांकडनं जो गलिच्छपणा केला जातो, ज्या गलिच्छ पद्धतीने बोललं जातं, त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी जसं म्हटलं की जिल्हा पातळीच्या लोकांना ते सांगताच येणार नाही, आणि त्या राज्य पातळीला आल्या तरी त्यांचा तो आयक्यू त्याच पद्धतीचा राहणार आहे. त्यात काही वाढ होणार नाही, त्याच पद्धतीने बोलणार आहे. मुद्दा हा आहे की ह्या सगळ्यांच्या मध्ये मला आपला आक्षेप लक्षात येतोय. आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. आणि जो काही विचार केला, सुषमाताईंचं उत्तर तर ऐकूयात, त्या उत्तर देत आहेत. मुळात 22 लोकांचा जीव गेल्यानंतर तुम्हाला हा कायदा करायचं का सुचावं? 22 लोकांचा आधी जीव जातो आणि मग कायदा करायचं सुचतं. तोपर्यंत काही झोपलेलं असतं का सरकार? मुळात तुम्हाला सीजेपीचं आंदोलन होतं किंवा कोणाचंही आंदोलन होतं, लोक तुमच्यावर इतक्या वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. महाराष्ट्रात आता आम्ही ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या पेपर फुटीचा आम्ही मुद्दा घेऊन बोलत आहोत. आम्ही आता पुन्हा प्रश्न उपस्थित करतोय की अरे यांच्या एकूण घोटाळ्यामधल्या याच्यावरती तुम्ही जरा बोललं पाहिजे, आणि कुणी त्याच्यावर बोलत नाही. टीईटीचा पेपर यांच्या काळात फुटतो. ज्याने पेपर फोडला त्यांनाच भाजप पुन्हा
आपल्या पक्षामध्ये प्रवेश देते आणि प्रवेश दिल्यानंतर तोच माणूस पुन्हा एकदा मृदा जलसंधारणच्या परीक्षेमध्ये तो पुन्हा एकदा तो आरोपी म्हणून सापडतो. ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की भाजप वारंवार ह्या सगळ्यांमध्ये सामील असते, किंबहुना भाजपचे लोकच घोटाळे करणाऱ्यांमध्ये सामील होतात, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय. आणि अशा लोकांकडून कुठल्या आपण सर्टिफिकेटच्या अपेक्षा करायच्या की ज्या लोकांना ते सर्टिफिकेट म्हणजे त्यांना ते कळतच नाही. या लोकांकडून आपण काय अपेक्षा करायच्या? आता साधं बघा विशाल भैया, साधा तर्क आहे. आज असं जितेंद्र सिंह सभागृहाच्या पटलावर म्हणाले की अमित शहांनी कसे काय गोळीबाराचे आदेश दिले, गोळीबाराचे आदेश तर जिल्हाधिकारी देतात. आता आपण असं गृहीत धरू की गोळीबाराचे आदेश जिल्हाधिकारी देतात. जर हा नियम असेल तर मग महाराष्ट्रामध्ये मावळला जेव्हा शेतकऱ्यांवर गोळीबार झाला तेव्हा तोही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झाला असेल. मग तेव्हा फडणवीसांनी दिवंगत नेते अजितदादांवर जहरी टीका का केली? मग त्यावर आता अजितदादांची माफी किंवा सुनेत्रा वहिनींची माफी देवेंद्र फडणवीस मागणार आहेत का? म्हणजे केंद्रात तुम्ही तुमच्या पद्धतीने न्याय लावता, मग राज्यातल्या न्यायाचं काय? म्हणजे कुठेही कसलाही तर्क आणि धरबंद या लोकांच्या बोलण्याला नसतो. हे लोक या पद्धतीने आणि कुणीही बालिश उठावं आणि अतिशय तर्कहीन बोलावं याला काही अर्थच उरत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.